हा झालं की जेवण? बोला. जेवण झालं का म्हणलं? हो झालं ना जेवण. बोला. नेमकं काय चालू आहे तुमचं? नेमकं मॅटर काय ना? नेमकं तुम्हाला काय करायचं मला हे एकदा सांगा बरं. फक्त तुम्ही कशाला तिथं म्हणजे तहसीलला जाऊन म्हणाला ती ह्याच्यामध्ये कशामुळे परलिंब कशामुळे मधुकर काढायचं काय नेमकं काय सांगा बरं एकदा. नेमकं कुणाचं मधुकर काढायचा प्रलंबित फेर कशामुळे हे तुम्हाला म्हणजे नेमकं काय करायचं एवढं तरी मला कळू द्या फक्त. कोण गेलो होतं तहसीलला? हा तुम्ही कंटिन्यू चालला तिथं तलारे पेठ चाललात, भुसेवाड पेठ चाललात, सगळ्या पेठ चाललात ना तुम्ही. तुम्हाला नेमकं करायचंय काय सांगा. फक्त माझ्यामुळे फक्त शांत आहे सगळी. बर नाही तर काय करणार मला जर समजा नाही खेटू शकतात. ऐका ना, नाही तर काय करणार आहेत तुम्ही तसं ते म्हणजे ते नाही तर काय करणार आहेत हे सांगा मला. तुम्ही धमकी द्यायलात का? त्याचा विषय ऐका ना 2 मिनिटं. धमकीसाठी फोन केलाय का? धमकीसाठी फोन केलाय? अहो धमकीसाठी नाही. मग तुम्ही चाललात तिथं तुम्हाला माहिती महामाहिती तुमच्यामुळे झालेत. मग दामोदर तुमच्यामुळे झाले फक्त. कुणामुळं वापस घ्यायला लावली फक्त. कुणामुळं? तुमच्यामुळे झालेत फक्त महामाहिती आमचे. कुणामुळं? तुमच्यामुळं म्हणजे कुणामुळं? नाव घ्या ना तुम्ही. अहो तुमच्यामुळे झाले. तुम्ही तिथे गेला 10 वेळ दामोदर थोरात गेला, तुम्ही गेलात, सगळे गेलात तिथं. माझा विषय जो आहे ना, असं काय अर्जुन काटे सोबत एकटा अर्जुन काटे नाहीये. आम्ही 9-10 जण आहेत. मग आम्ही त्याचे मामाची मुलं. बरं मी अशा धमक्या बिमक्या तिथं जाऊन लगेच काय परलंबित फेर कशामुळे काय कुठल्या गोष्टी बोलता तुम्ही तिथे जाऊन? ऐका ती प्रोसेस जी आहे ना, ती प्रोसेस काय ती जाऊ द्या, चुलीत जाऊ द्या तिकडे. असे झकमारे काय पैसे घेऊन कुणी माय घालावे तिथं. त्या चव्हाणला मागत शिवाय देत मी जाऊन तिथं. चव्हाणला कुणाकडून पैसे घेतले काय नाही ते चव्हाणला विचारा ना. अहो तुम्ही कुठं दिलेत काय आम्हाला माहिती आहे सगळं. फक्त आम्ही आमचे मामा आम्ही फक्त शांत त्या गोष्टीमुळे. बरं मला एक सांगा, पैसे मी दिलेत का? ते कुणी देऊ द्या. मग तुम्ही कशा? नाही ऐका तुम्ही क्लिअर बोला. पैसे मी दिलेत का चव्हाणला? अहो कुणी पैसे देऊ द्या, पण तुम्ही चाललात नाही ते जाऊन लगेच ऐका ना, हे करा ती करा म्हणून. मला एक सांगा, चव्हाणला तुमचा संबंध नाही, दामोदर थोरात संबंध आहे. ऐकून घ्या ना तुम्ही. चव्हाणला पैसे मी दिलेत का? मी काय म्हणतोय, पण तुम्ही कशाला चाललात तिथं? मग तहसील मध्ये पेठ चाललात, त्या चव्हाण पेठ चाललात, भुसेवाड पेठ चाललात आणि फेर ओढून घ्या पर्यंत कशामुळे तुला तुम्ही म्हणून. मी कशासाठी गेलो होतो हे माहिती का तुम्हाला? मी तुम्हाला जी ऐका फक्त. तुम्ही तेवढ्या लांबच्या पायऱ्या चढू नका फक्त. आम्ही बी असे काय कमी नव्हत ना. तुम्ही धमकीसाठी फोन केलाय का बोलण्यासाठी फोन केलाय हे सांगा मला. धमकीचा विषयच नाही हो तिथं. मग धमकी द्यायची गरज नाही. त्याच वेळेस मग तिथंच मदत आम्ही ते दामोदर थोरातच्या घरात होणार होता मधुकर गाडीचं. बरं फक्त माझ्यावर फक्त थांबलोय त्यावेळेस. बरं शांत बसा म्हणलं फक्त बघू पुढे काय आहे. हा तुमच्या जमीन तुमचे तुम्ही हुडकून घ्या ना काय आहे ते. त्यांचा फेर कमी करायचा काय संबंध आहे तुमचा? कुणाचा? मधुकर काटेचा तुमचं क्षेत्र कुठे आहे, तुमचा सर्वे नंबर कुठे आहे, तुमच्या वाटण्या कुठे ती बघा तुम्ही फक्त. मधुकर काटेचा फेर रद्द करण्यात यावा. काटे म्हणजे एकटा नाही असंच लक्षात. फक्त एवढं लक्षात. ऐका ना, कुणीच एकटं किंवा ऐका ना, तुम्ही 9-10 जण असताल, मी तर एकटाच आहे. काय म्हणून तुम्ही जाऊन तिथं त्यांना त्या तहसीलला जाऊन तुम्ही म्हणतात का आमचा फेर आता परलिंब कशामुळे तुला तुम्ही का फेर ओढत नव्हता असं तुम्ही बोलू शकतात का जाऊन तिथं? बरं तहसीलला मी काय बोललोय ह्याचं तुमच्याकडे रेकॉर्ड आहे? मी माझी लिगल प्रोसेस ऐका ना, ऐका 2 मिनिटं ऐकून घ्या. आता मी माझी प्रोसेस करायची का नाही ह्याच्यासाठी तुम्ही प्रेशर करतात का मला? अहो मला काय म्हणायचंय, तुमचं क्षेत्र वरच्या कडीला आहे. माहिती सगळं बरोबर. तुमचं क्षेत्र कुठे वरच्या कडीला. मग तुम्ही जाऊन तिथं मधुकर काटेचा प्रलिम फेर कशामुळे ओढायला सांगतात? मधुकर काटेचा फेर ओढायला सांगितलं ह्याचं तुमच्याकडे रेकॉर्ड काय हे मला सांगा आधी. अहो रेकॉर्ड काय म्हणजे आता तुम्ही तुमच्या वाटण्या कुठे आहेत काय तुमच्या सगळ्या भाव. मला एक सांगा ना, मधुकर काटेचा फेर ओढावा असं मी कुणाला बोललोय किंवा कुठं लेखी कागद दिलाय? या तिथे मी यशवंतराव चौकात येलो. या तिथं या इथे घरात. या घरापाशी ना यशवंतराव चौकात या तुम्ही. कुठे यायला? यशवंतराव चौकात. यशवंतराव चौकात त्या संतोष फुटांच्या हॉटेल तिथे या. मी या किती वेळात? एक 10 मिनिटात आलो मी. ठीक आहे या.